जय शिवराय मंडळी. शुभ संध्याकाळ सर्वांना. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, गावात कवळ तोडणीला सुरुवात झालेली आहे आणि मी सुद्धा चाललो आहे. आमच्या शेतात आमचं थोडंसं शेत आहे, तर त्याच्यासाठी जी कवळ तोडणी करायची आहे त्याच्यासाठी मी चाललेलो आहे. माझ्यासोबत असणारे आमचे पप्पा आणि आमचे मामा. तर चला बघूया ही कवळ तोडणी कशी केली जाते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गावातील परंपरा, रूढी ज्या काय आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न करत असतोच. तर त्याप्रमाणे ही व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला जी काय कवळ तोडणी आहे, गावात राहणारे लोक आहेत त्यांना ती माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी ती बघा. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला जाऊया जिथे आपल्याला कवळ तोडणी करायची आहे तिथे. तर चला, ते कवळ आपण तोडणार आहोत. मी जिथे ज्या सागाची लागवड केलेली होती म्हणजे शेताजवळच बघालच तुम्ही व्हिडिओमध्ये, शेत आहे त्याच्या बाजूला थोडीशी जागा आहे, तिथे मी ते सागांची लागवड केली होती. हे बघा, तुम्हाला इथून दिसत आहेत का माहीत नाही. आपण थोडं खाली जाऊया. तर आपलं शेत आलेलं आहे. शेत तुम्ही बघितलं असेलच मागच्या व्हिडिओमध्ये, पावसाळ्याच्या भात कापणीच्या व्लॉगमध्ये. तर हे तुम्हाला जे दिसत आहेत तिकडे हे आपले साग आहेत. ह्याची आपल्याला कवळ तोडणी करायची आहे. तर अशा प्रकारे कवळ तोडणीला सुरुवात झालेली आहे. सोबतील आपल्या प्रेम आहे मामा इकडे. आणि अशा प्रकारे आपण हे कवळ आहे ते एकत्र करायला सुरुवात केलेली आहे. बघूया आपण किती व्हिडिओ करतोय. आपल्या मला जमत नाही असंच आहे. इकडे दाखव कॅमेरा. तर हे जे टाळे आहेत ते आपल्याला बारीक करायचे आहेत. बारीक करून एकत्र ठेवून नंतर हे टाळे आपल्याला न्यायचे. तर त्याच्या अगोदर आपण हे जे मोठे टाळे पप्पा तोडत आहेत ते बारीक करूया. बारीक करायचं काम माझ्याकडं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघा, बारीक करून त्याला ठेवायचे एकत्र करून. आम्हाला लागूया पटापट. रान मोठी पण आलो आलो आलो, येतोय येतोय येतोय. माझ्याकडे ठेव. तर कशाला वांदर वांदर वांदर. तसा त्याच्यावर तिकडं जा. पण मंकी मॅन झालं. बरोबर होत आहे ना काम. ते वांदरासारखे बसले बसून तोडताय.
मग ते कधी खडसला ते वाले तिथले कशाला 2 धाते उगाच ठेवलेले. त्याच्यावर लाकडं ठेवायची नंतर. वरचा घे रे. तर अशा प्रकारे आपला हा एक भारा करून झालेला आहे आणि पप्पा वरती तोडतायत बाकीचे साग. कुठे आहेत पप्पा? हां हे बघा इकडे आहेत. आणि हे जे जेवढे फांदे आहेत ते अशाच प्रकारे जसे मी हे तोडले आहेत बारीक करून. हे फांदे आहेत, पानं आहेत आणि ह्या बाजूला आहेत. हे बघा हे जे ही लाकडं आहेत. तर याचा आपल्याला दोन्ही उपयोग होणार आहे. ती लाकडं जळण्यासाठी आणि जाळण्यासाठी थोडक्यात. आणि हे जे जे पानं आहेत ते आपल्याला भाजवळ करण्यासाठी उपयुक्त होणार आहेत. तर दोन प्रकारे आपल्याला हे जे फाटे तोडता आहेत ते उपयोगात येणार आहेत. तर अशा प्रकारे पप्पांनी दुसरा साग जो आहे तो देखील आता पूर्ण करणार आहेत तोडून. बाकीचे काम आपलं वाढलेलं आहे ते सुद्धा आपण पूर्ण करूया. तर चला कामाला सुरुवात करूया. हो आलो होतो. कामाला सुरुवात झाली काय करता? ठीक आहे आलो. तुम्ही येतो आता फिरून जरा घर बघू. काम जोरात सुरू आहे ना आपलं. बघूया अजून 1 2 3 4 5 मोठे साग आहेत. आडमुठीच आहे. तरी हे कवळ तोडण्याचं कारण म्हणजे आपल्याला शेतीसाठी भाजावळ करायला लागतो. कोकणात जे लोक राहत असतील त्यांना हा प्रकार आणि हे आपण कशासाठी करतो हे सुद्धा माहीत असेल. पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर असं आहे की हे जी कवळ तोडणे हे आपल्याला करावीच लागते. कारण शेती जेव्हा म्हणजे भाजावळ केली जाते त्यावेळेला आपल्याला सगळ्या झाडांचा म्हणजे पानं सुकलेली त्याला आपण पातेरा बोलतो गावाकडच्या भाषेत. आणि हे कौल असं एकत्र करून ते आपल्याला भाजावळ केली जाते. त्याच्यामुळं त्या भाजावळीमुळे जमीन म्हणजे भाजली जाते चांगली. आणि ती शेतीला जेव्हा आपण डाळ वगैरे पेरतो तेव्हा ती डाळ चांगल्या प्रमाणात म्हणजे व्यवस्थित येते. एक मशागत असते ती शेतीची. तर जनरली सांगायचं झालं तर ह्या टायमिंगला ही कवळ तोडणी भरपूर प्रमाणात गावागावात केली जाते. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या कवळ तोडणीमुळे आपल्याला म्हणजे वसंत ऋतूत ह्या झाडांना पालवी फुटते. तर ही कवळ तोडणी केल्यामुळे बहुतांश वेळा ही जी पालवी असते ती झाडांना चांगल्या प्रमाणात येते. त्याच्यामुळे हा सुद्धा फायदा निसर्गाला पर्यावरणाला सुद्धा होतो. आता बहुतेक जे साग आहेत आपले मला वाटतं 1 2 3 हे
खडसून म्हणजे ते तोडून झालेले आहेत. खडसून हा शब्द आपला गावाकडचा आहे, तर त्याला प्रॉपर मराठी शब्द म्हणायचा झाला तर तोडणे. तर ते तोडून झालेले आहेत. तर आपलं कामसुद्धा प्रगतीपथावर चालू आहे. हे आपले हे एवढे लाकडं झाले आहेत आणि हे त्याचे टाळे आहेत. तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा काम आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण करायचं आहे. हे बघा, हे 3 साग तोडून झाले आहेत. बाकी राहिलेत हे. हा शिडीचा वापर ह्याच्यासाठी करण्यात येतो आहे की ते साग आहेत ते सरळ स्ट्रेट आहेत आणि तिथे त्यांना म्हणजे मुद्दा त्यांच्या असा कोणताही टाळा वगैरे नाही आहे, फांदी वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे ह्या शिडीच्या साहाय्याने पप्पा वरती चढत आहेत आणि त्यांचं काम सुरू करत आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण सुद्धा आपलं काम करायला सुरुवात करूया. तर चला परत एकदा कामाला सुरुवात करूया. व्हिडिओ काढण्याचा आणि माझा 36चा आकडा आहे. एवढं? ह्या व्हिडिओग्राफरला आमच्या कड आलेलं आहे. एका ठिकाणी बसून आहे. आता असं उठला आहे. बसताना फेविकॉल लावला होता खाली. आता सुकला वाटतं फेविकॉल. तर आपण बघू शकता कोकणातली कामं काय सोपी नाही आहेत. आपण कुठेही गेलो तरी कामं आपल्याला करायला लागणार आहे. पण काय हरकत नाही. असं म्हटलं जातं की आपण कुठेही वाचत असू ही काम करणारी ही शेवटची पिढी आहे. तर आपण ही जी शेवटची पिढी म्हणतो ती काय बनायला होऊ देऊया नको. आपल्या पिढीनं सुद्धा ही आपण कामं करूया. म्हणजे आपल्या नंतरचे लोक येतील, आपल्या नंतरची जी पिढी येईल ती ही कामं करेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. पण आपण आहोत तर हे आपण कामं करूया. आणि असं आपण म्हणायला देऊया नको याच्या अगोदरची जी पिढी आहे ती ही पिढी अगोदरची ही कामं करत होती. ही जी आपली पिढी आहे ही काम हे करू शकत नाही. तर आपण ही कामं करून असं पटवून देऊया की आपली पिढी आमची पिढीसुद्धा ही कामं करू शकते, शेतीची कामं करू शकतात. तर चला परत एकदा कामाला सुरुवात करूया. बरोबर. काम तेच काम तो मोठा तोडता आहे ना, बाकी ठेवतो आहे. हां कामाची ते बघ ते अजून ओढतायत खालनं. अजून केलं नाही. रसायला घेऊया. पाण्याची बॉटल घ्या. थोडासा ड्रिंक ब्रेक, पाणी पिऊया. कॅच अरे कॅच सुटलेली आहे. आउट झाला असता प्लेयर.
बाटली सुटली असती. झाडू येतं. थोडासा ड्रिंक ब्रेक नंतर काम आपलं चालू झालेलं आहे. आपला तर काय ड्रिंक ब्रेक झाला नाही अजून आहे. कामच बाकी आहे. बघता बघता आपलं काम थोडंसं फक्त बाकी राहिलं आहे आणि आता प्रेमसुद्धा आपल्याला मदत करतो आहे माझं काम बघून. तर हे बघा काम बघून बघून माझं त्यानं पण करायला मला मदत केलेली आहे. सुरुवात करतो आहे. चौकास कर रे, कोयती लागेल. आणि इकडे हे आपले लाकडं झालेले तोडून आणि ह्या बाजूला हे बघा हे मी असे पेंडे रचले आहेत, दाखवतो तुम्हाला. कामाला बघण्यासाठी विवेक मिस्त्री सुद्धा आलेला आहे. बघा आज कामावर नाही, सुट्टी. असं कसं काय सुट्टी? तुम्हाला जाणार होतात ना? हां अच्छा. तर आपले 1 हे 2 आणि इकडे थोडेसे फाटे पडलेले आहेत, ते सुद्धा आपण जरा क्लिअर करूया. जे आपण रचले होते त्याच्यावरती हे फाटे पडलेले आहेत. आणि बघता बघता पप्पाने सुद्धा सगळेच म्हणायला हरकत नाही साग खिडसवलेले आहेत, तोडलेले आहेत. हां विवेकसुद्धा पाहणी करायला आलेला आहे कवल तोडणीची. विवेक असतो आपल्या मुंबईला. विवेक तुला माहिती आहे ना कवल तोडणी होय ना? आणि प्रेमसुद्धा काम बघून बघून शिकतोय, ट्राय करतोयस ना रे? चौकास तोड. हां बोरशाची मान तुटेल. धार राहिलीच नाही आता. हा बघ धार लावतो इकडे. हा आणि बघता बघता काम पूर्ण होत आलेलं आहे. ए वरती उचलून घे, वरती उचलून घे रे. हां तोडून ठेव, मी एकत्र करून घेतो. हे सावकाश सोडा, हातास लावून घेशील. ते काय करत होतास घरी? घरी काय करत होतास? परत एकदा आपलं काम सुरू झालेलं आहे. भुट्टा डाळांनी काठी काय इतकावाला लावणार दोन करायचं ना. काम बरोबर शिकला नाहीस तू. पायावर परत एकदा वरती पण गेली इकडे. नया प्रकार आहे ना, क्षेत्राचे बाहेर आहे. आडमुठी तोडतो कसं पण पाय दिवस बसायचं खाली बघ. त्याच्यात पण अर्धे काळे घातले. निकाल रहा है. सगळेच फाटे तोडून टाकतात. मामा आता वसंत ऋतूचं याला हे पाळी फुटते ना, हे तोडलेलं चांगलं आहे ना. 2 फायदे आहेत ना त्याचं. बरं बोललो मी. मला माहिती थोडंसं काय माहिती त्या फाटा बिटा मला बघ. त्याला जायचं नाही त्याच्यात. म्हणून नका करतो. पप्पा रे चालू आहे. काय
काय फक्त ताप दाबून ठेवायचा. सोडून द्यावा लागतं मला हातात. वरती फाटा बघा अडकला. फक्त मध्ये काम करायला बघतोय. का घरी जाऊन वय बनवतो भाई. अरे काय नाही. तर अशा प्रकारे आपलं कौल तोडणीचं जे काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. पप्पानी बहुतेक साग पूर्ण तोडलेले आहेत, हे बघा या बाजूला वरती. आणि मी ते रचायचं म्हणजे ते छोटे भारे ज्या प्रकारे केले जातात हे बघा पाठीमागे आहेत माझ्या. आणि ही आपली आहे सोबतीला कंपनी, फोटोग्राफर व्हिडिओग्राफर सगळे आहेत. ही बघा हे साग पूर्ण तोडलेले आहेत, जे होते थोडेच होते. आणि त्याचे हे कौलं बनलेले आहेत, तुम्ही बनवलेले आहेत. तर ही आपण आता इथं ठेवणार आहेत ना, इथं ठेवून ते नंतर शेतात नेणार आहेत भाजावीसाठी. शेत आपण बघितलं आहेतच व्हिडिओमध्ये, पाचच्या ब्लॉगमध्ये. परत एकदा बघूया. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कोणती मळी भाजावळीसाठी करतो. तर ही जी समोर मळी दिसते ह्या मळीत आम्ही भाजावळ करतो. आणि ही एक मळी आणि ही एक छोटीशी मळी, हे इथून ह्याची मी भाजावळ करतो. आमची शेती तशी बघायला गेलात तर काय जास्त नाही आहे. हे जे एवढं शेत आहे तेवढंच आहे. म्हणजे ह्या 13 मळ्या आहेत फक्त. आणि वरती म्हणजे आम्ही जिथं राहतो सड्यावरती तिथे वाडीतल्यांची आम्ही म्हणजे शेती करायला घेतलेल्या आहेत. त्या पण ॲव्हरेज बघितलं तर तेवढ्याच मळ्यात आहेत, म्हणजे मळ्या आहेत 13च. तर सांगायचा मुद्दा असा की जनरली मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं, कोकणातील कामं करायला बहुतेक जण म्हणजे असे मागे येतात. कारण कोकणात सध्या म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे, एक कामधंदे किंवा मिळकतीचे साधन नसल्यामुळे बहुतेकशा तरुण वर्ग मुंबईला रवाना होताना दिसतो. त्याच्यामुळे गावची जी शेती आहे ती लुप्त होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. तर मी मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे की असं म्हणायला नको की याच्या अगोदरची जी पिढी होती ही जी कामं आहेत, गावची कामं आहेत, ही शेवटची पिढी आहे कामं करणारी. पण आपण तसं म्हणला देऊया नको कोणाला, कारण आपल्या पिढीनेसुद्धा हे आपण कामं करूया. आणि जो हा वारसा चाललेला आहे, ही परंपरा चाललेली आहे, ही सुद्धा आपण पुढच्या पिढीला नेऊया. जेणेकरून आपली ही जी कामं बघून ह्या पिढीतली आपल्या नंतरची जी येणारी पिढी आहे तीसुद्धा ही कामं करेल. आणि आपला जो वारसा आहे, ही जी शेती आहे ही निरंतर चालू राहील. तर चला, झालेला आहे वेळ, काम आपलं पूर्ण झालेलं आहे, निघूया. हे बघा हे आजचं काम आहे. हे जे साग होते ते तोडून खिडसून झालेले आहेत. आणि पप्पा जे बाकीचं राहिलेलं काम आहे थोडंसं ते पूर्ण करतायत. बहुतेक काम झालेलं आहे. हे आपले लाकडं तयार झालेले आहे तिकडे. आणि हे कौल तयार झालेला आहे. थोड्या दिवसाने त्याला जिथे भाजावळीची मळी आहे तिथे नेऊन ही भाजावळ करण्यात येईलच. तो सुद्धा ब्लॉग तुम्ही बघाल बनवला तर. सुद्धा आता मदत करायला सुरुवात केलेली आहे. मग काय करता आहे, हे लाकडं त्याच्यावर ठेवता आहे? हां, दाबून ठेवा हवेत, बरोबर. दाबून ठेवण्याचं कारण एवढंच की ते पसरू नये आणि कोणी नेऊ नये. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक दोन लाकडं ते ठेवायला हवीत थोडीशी. जास्त काय आपलं कौल झालेलं नाही आहे. तर इकडं थोडंसं गेम चालले आहेत, मस्ती चाललेली आहे विवेक आणि प्रेमची. यांनी सुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवायला मदत केलेली आहे. जेव्हा मी काम करत होतो तेव्हा हे आपले व्हिडिओग्राफर होते. ए दगडी मारू नका रे. सायंकाळ झालेली आहे गावाकडची, बघू शकता वाजलेले आहेत. आणि
मस्त वातावरण आहे संध्याकाळचं, बघू शकता. चालू आहे. आता विवेकने सुद्धा मदत करायला सुरुवात केलेली आहे मामाचं काम बघून बघून. आणि सावकाशावर आहे. झाला ना निघायचं. पाणी कुठं आहे रे? पाण्याची बॉटल आणली होती ना. थोडासा आपण ड्रिंक ब्रेक करूया. ब्रेक म्हणजे आता कामच थांबवूया, पाणी पिऊन घेऊया. दगडी नको मारू रे, आंध्र सामान न्यायला हवं. हा पाणी पिऊन झालेलं आहे, निघायची घरी तयारी करूया. जेवढं सामान आणलेलं आहे ते नेऊया. तर अशा प्रकारे आपलं कबूल तोडणीचं काम झालेलं आहे. आपण आणलेली होती शेडी, 2 कोयते आणलेली होती. दोन्ही कोयती बघा, एक कोयती तुमच्याकडची, एक मिळालं आहे. आणखीन दुसरं कुठं आहे? कोयती बघून ठेवा. हां मिळाली ना. चला, तर आपण जी लाकडं तोडली होती ती अशा प्रकारे ह्याच्यावरती टाकून ठेवलेली आहेत, भारे होते त्याच्यावरती, जेणेकरून त्याची जी पानं असतात ती इतरत्र पसरू नयेत, जाऊ नयेत. हे जे त्याच्यावरती वजन असल्यामुळे ही पानं तिथेच राहतात. त्याच्यामुळे आपल्याला ठेवावी लागतात जी लाकडं होती ती. आणि ही आपली लाकडं झालेली आहेत. आपण आणलेला होता टॉवेलसुद्धा, तो सुद्धा आपण घेऊया आणि घरी निघूया. चला निघूया ना. चला. ए कोयती घातलात मामा, दुसरी कोयती कुठं आहे? ज्या मार्गे आपण आलो आहोत त्या मार्गानेच आपण चाललो आहोत घरी. हे आमच्या इकडची थोडीशी पायवाट आहे, शॉर्टकट आहे. ॲक्च्युली मूळ रस्ता आहे तो वाडीतून गेलेला आहे. आणि थोडीशी जाताना गंमत मजा चालू आहे. सगळीकडे शांतता आहे. चला हळूहळू चला. फर्स्ट गिअरवर जाऊ दे गाडी, पूर्ण चढाव आहे. माकडं सुद्धा आहेत जंगलाचा भाग असल्यामुळे. आणि विवेक कोसळतोय. तर आमच्या इकडे काजूंना सुद्धा मोहर आलेला आहे. काही ठिकाणी काजू तयार सुद्धा झालेले आहेत, पण आमच्या इकडे काजूला फक्त आता समोर आलेला आहे. थोडेसे लेट काजू आहेत. तर ही वाट माझ्यासाठी काय नवीन नाही आहे, पण हे जे आलेले आहेत विवेक आणि प्रेम त्यांच्यासाठी नवीन आहे. त्याच्यामुळे मला तर काय ह्याची प्रॅक्टिस आहे. आपल्या नेहमीचीच वाट आहे ही पायवाट. किंवा चला चला रे, दमलात काय रे? जो कापता येईल पाठीमागे शिडी, नारळ फोडून घेशील. हा आपली वाट आहे ती दगडांची बनलेली आहे. मोठमोठे दगड आहेत जबरदस्त मध्ये. आणि इथे आपली वाट संपणार आहे. हा स्टार्टिंग पॉईंट, एंडिंग पॉईंट आहे थोडक्यात.
अच्छा, तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत सड्यावरती. हा, थोडक्यात मेन रोडला आलेलो आहोत आता. हां, सड्यावरचा नजारा बघूया थोडक्यात. सायंकाळ झालेली आहे आणि सड्यावरती बघू शकता काजू तयार झालेले आहेत. हे बघा, कोकणचा रानमेवा. कोणी कोणी खाल्ला आहे अजूनपर्यंत त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. अजून तर आम्ही तरी काय खाल्लेलं नाही आहे. तर अशा प्रकारे फायनली आम्ही सड्यावरती आलेलो आहोत. तिथं आमचं घर आहे तिथे. आणि काही ठिकाणी काजू झालेले आहेत. तर कोणी कोणी काजूची भाजी या वर्षात या हंगामातील खाल्ली आहे त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा. अजूनपर्यंत आम्ही तर काय खाल्लेली नाही आहे. तर चला घरी पोचूया. आपले व्हिडिओ मेंबर्स पुढे चालत आहेत, गडबड चालू आहे. संध्याकाळचं मस्त अगदी शांत वातावरण आहे. सूर्यसुद्धा मावळतीला चाललेला आहे. नजारा बघू शकता. चला चला चला. गुरंसुद्धा परतीचा प्रवास करतायत. सायंकाळ झालेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो आहोत. तर फायनली आमची जी ही छोटीशी कवाळतोंडी होती ती पूर्ण झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलला ठेवत असतो. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.